काय झालं? अहो पण झालं काय ते तरी सांगा. आता हिला कुणी सांगावं, सत्यानाश होऊन बसलाय सगळा. अहो अहो सर, तुम्ही म्हणला होतात ना ऑर्डर वेळेत पूर्ण झाली पाहिजे. ठीक आहे, ऑर्डर डिलिव्हरी चेक करून घ्या. अरे वा, छान. अखेर तुम्ही ऑर्डर वेळेत पोच केलीच. म्हणायला हवं तुम्हाला. नमस्कार साहेब. इथं समोर भजन चालू आहे. इथं जेवढे बी लोक आलेत ना त्या सगळ्या शोधलं त्या बाईला, तर ती बाई काय सापडली नाही. एकेकाचा चेहरा बघितला समोर जा, पण काय सापडली नाही. ती आश्रमातून इथं यायचा रस्ता अवघ्या अर्ध्या तासाचा आहे. ती बाई जाऊन जाऊन जाईल कुठे? चला दुसरीकडे शोध दिला. राजूताई, कंपनी तुझ्यावर एवढी खुश झाली की लगेच सगळे पैसे देऊन टाकले. अगं भाग्या, राजू काय आता किरकोळ आहे का? ती एका मोठ्या बिझनेसची मालकी नाही मालकी. बरं चला, पार्टीला काय काय खायला पाहिजे सगळ्यांनी सांगा. चला. दादाचा पार्टीचा मूड झाला आहे. आता सगळ्यांनी वेळ घालवायचा नाही. पटपट सांगा कुणाला काय काय पाहिजे. तुम्हाला मला ना असा मोठा उलगड खायचं. मोठा वडापाव. अरे तर नसतं का सर? बर्गर करायचं त्याला, बर्गर खायचं. बरं ठीक आहे. तुम्ही काय बी ठरवा. तुम्हाला आईस्क्रीम शिवाय काय मिळणार नाही. आईस्क्रीम नको तुम्हाला? दुसरं काय पाहिजे? काय मिळणार नाही तुम्हाला सांगा. आईस्क्रीम चालते. मला असं कोणवाला आईस्क्रीम आणि ह्याला एक चॉकलेट कोणवाला? तुझं तू बघ, माझं बघतो. दादा, मला ना निदान 4 फ्लेवरचे तरी आईस्क्रीम पाहिजे. हो, व्हॅनिला, चॉकलेट, मँगो आणि आमरड. आत्या, काय झालं तेजूला? अजून काही कळलं नाही. घरातल्या घरात एकदमच चक्कर येऊन पडली. आणि शत्रूनं आम्हाला बोलवलं तेव्हा तर बेशुद्ध झाली होती. काय केलं तुम्ही? काय केलं? काय केलं? डॅडी, मागच्या वेळी मारहाण केली होती तिला. अशी कशी बेशुद्ध पडली ती? अहो मी काय केलं तिला? काय केलं? जावळे बापू, माझं काय म्हणणे, हे काय भांडण करायची जागा आहे? हो पण हॉस्पिटल आहे. आपल्या सुनबाई तिकडे
बेशुद्ध पडल्या त्याचा तरी विचार करा. आणि मी काय म्हणतो, तुम्ही शांत व्हा ना. डॉक्टर येतील त्या सांगतील की आपल्याला काय झालंय. हा ऐका माझं. हा बरं दिसत नाही हो. मी तुळजाला फोन करतो. अरे तिला फोन केला होता मी, पण तिचा फोन लागतच नाहीये. मग मेसेज टाकून ठेवलाय. तुमच्या शत्रुघ्न निंबाळकर कोण आहे? मीच आहे. बोला ना काय.